पर्वत शिवलिंगाकर मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर मंडळ असं आहे जे मागे गणेशोत्सवामधलं टिश्यू पेपरपासून गणपतीची मूर्ती बनवलेली आहे. आणि आपल्या समोर बघा कांजुरीचा श्री गणपती बाप्पा. तर मित्रांनो, मागी गणेश उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज गणपतीचा दुसरा दिवस आहे आणि मी आज आलो आहे चारकोपमध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. तर आज भरपूर असे गणपती बाप्पा आपल्याला बघायला दिसणार आहेत. तर मी आज चारकोपला जसं जसं गणपती बाप्पा मला दिसतील, ज्या मंडपामध्ये दिसेल तसं तसे गणपती बाप्पा मी तुम्हाला दाखवणार आहे. सगळ्यात प्रथम मी तुम्हाला चारकोपचा चिंतामणीकडे चाललेलो आहे आणि असा काही आहे आपल्या चारकोपचा चिंतामणीचा प्रवेशद्वार. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया चारकोपच्या चिंतामणीचं दर्शन घेण्यासाठी. आणि बघा इथे लाईटिंग वगैरे कशी एकदम सुंदर आणि चांगली केलेली आहे, तुम्ही पाहू शकतात. सुंदर लाईटिंग आहे आणि इथे जवळच चारकोपचा मंडप आहे. चारकोपचा चिंतामणी मागी गणेशोत्सव मंडळ यंदाचा यांचा दशक महोत्सव वर्ष आहे. आता आम्ही लाईनीमध्ये उभे आहेत, लाईन आहे इकडे. आता त्या लाईनीमध्ये आम्ही आता आतमध्ये चाललेलो आहे. तर तुम्हाला आतमध्ये गेला आधी बघतो दाखवतो. ओम श्री चिंतामणी नमः. 2016 पासूनचे गणपती बघा ते पण लावलेत. गणपती बाप्पा 2016, 2017, 2018, 2019, 2020, 2021, 2022, 2023 आणि 2024 आणि आत्ताचा यंदाचा 2025चा गणपती बाप्पा. तर मित्रांनो, आता आम्ही इकडनं चारकोपच्या चिंतामणीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता पुढे असेच भरपूर गणपती बाप्पा आहेत जे आम्हाला दर्शन घ्यायचे आहेत. जे जे गणपती बाप्पा आम्हाला दिसतील ते तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला आता पुढच्या गणपती बाप्पाकडे. आणि बघा अशी लाईटिंग केलेली आहे पेशवासाठी. आणि मी आणि रत्नेश आम्ही दोघंच आता चाललेलो आहे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. तर खूप थोडंसं चालायचं आहे पुढे. चालत आम्ही जातो आणि पूर्ण तुम्हाला मंडपामध्ये भेटतो. आणि इथे तुम्ही बघू शकता जत्र्यासारखंच सगळं झालं आहे. लाईटिंग्स वगैरे भरपूर आहेत. लहान मुलांचे पाळणे, झोपाळे आणि इथे याला काय होतं रत्नेश, फुग्यांचं आहे ते. लहान मुलांसाठी स्लाईड आहे, तिथे बलून्स आहे आणि इथे लहान मुलांसाठी जम्पिंगसाठी केलेलं आहे. आणि इथे अशी सगळी आपली एक एक वस्तू. तर आम्ही आता चारकोपच्या पेशवाजवळ पोचलो आहे आणि तुम्हाला दाखवतो. ब्युटिफुल. तर मित्र, तुम्ही बघितलं असेल आता आपण चारकोपचा पेशवा बघितला. खूप सुंदर अशी चारकोपच्या पेशवाची मूर्ती होती आणि आतमध्ये एंट्री केल्या तो काय भव्य दिव्य असा गणपतीचं रूप दिसतं मला. खूप सुंदर आणि चांगलं होतं. आणि साईडला बॅकग्राऊंड सगळं स्टार आणि गणपती बाप्पा बघितलं एका डोळ्यामध्ये नजरेमध्ये असं वाटलं की गणपती बाप्पा मनामध्ये आपल्याला बसेल आणि खूप मन प्रसन्न झालं. आता आमचा तो दुसरा गणपती बाप्पा आलेला आहे आणि तिकडनं आता तिसऱ्या गणपतीला आम्ही आलेलो आहे चारकोपच्या राजाला. आणि तिकडे कसं आहे, तिथे आता लाईन लागलेली आहे, तुम्ही पाहू शकता माझ्यासमोर. चारकोपच्या राजाचा बघा हा गेट आहे. मी किती सुंदर गेट आहे इकडूनचा आहे आणि इकडनं अशा लाईन लागलेली आहे. आणि ही लाईन तुम्ही पाहू शकता कुठपर्यंत ही लाईन गेलेली आहे, संपूर्ण तिथपर्यंत ही लाईन गेलेली आहे. आणि आता आपल्याला या लाईनीमध्ये उभं राहायचं आहे. तर चला पुढे आपण लाईनीमध्ये उभं राहूया.
दारिद्र्यहर कष्टहर हर हर महादेव. तर मित्रांनो आम्हाला अर्धा तास लाईनमध्ये लागलेला आहे आणि राजाचं दर्शन आम्हाला खूप मस्तपैकी झालेलं आहे आणि आम्ही तिकडे एकदम सिनेमॅटिक शॉट काढले, तुम्ही बघितलं असेल. खूप चांगलं असं दर्शन झालेलं. माझ्याबरोबर रत्नेश पण होता आणि रत्नेशने पण खूप चांगलं असं दर्शन घेतलेलं आहे. तर आता आम्ही चाललो याच्या पुढच्या गणपतीला, तर आम्ही तुम्हाला तिकडे भेटतो. की चारकोपचा सम्राट बघा, आता चारकोपच्या सम्राटजवळ इथे आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता चारकोपचा सम्राट आहे आणि ही पाहू शकता इथे सिग्नल आहे. या सिग्नलपासून आम्ही इथे पुढे आलो आहे. ही फर्स्ट लेन गल्ली आहे. या गल्लीमध्ये तुम्ही एंटर केलं ना तर चारकोपचा सम्राट तुम्हाला दिसेल. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. आणि आपल्याला पण इथे चारकोपच्या सम्राटजवळ स्टॉल लागले तुम्हाला दिसत असतील. ते पाहू शकता आपण, इथे पण स्टॉल लावलेले आहेत चारकोपच्या सम्राटच्या जवळ. आणि या साईडला पण असे स्टॉल लावण्यात आलेले आहेत. जेजुरी पर्वत शिवलिंगाकर मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर येलकोट येलकोट जय मल्हार सदानंदाचा येलकोट. तर मित्रांनो मी आणि रत्नेश चारकोपचा सम्राटचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता बाजूलाच आहे चारकोपचा विघ्नहर्ता. तर आम्ही तिकडे चाललो आहे. तर 2 ते 3 मिनटं लागतात चालत जायला. तर आम्ही तुम्हाला तिथे गेलो होती, आता भेटूया. ही समोरची जी गल्ली आहे या इकडनं चारकोप सम्राटचा येतो आणि ही समोरचा जो गल्ली आहे हा चारकोपचा विघ्नहर्ता आहे. चारकोपचा विघ्नहर्ता अशा 2-3 मिनिटाच्या दुरीवरतीच आहे ना गणपती बाप्पा सगळ्यांचे मंडळ आहेत. तर आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. चारकोपचा विघ्नहर्ता जे आपण गेटजवळ आलो आहे आणि आता आपण आतमध्ये चाललो आहे. बघूया, इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे आणि इकडनं आतमध्ये जायचं आहे. बघू आता गणपती बाप्पा कसा दिसतो तो. हो 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 हो, चारकोपचा विघ्नहर्ता. पाहू शकता आपण किती मस्त असा चारकोपचा विघ्नहर्ता गणपती बाप्पा. अभी 4 तारीख को डायरेक्ट आएंगे तो तर चारकोपच्या विघ्नहर्तापासून आम्ही आता निघालो होतो. 7 ते 8 मिनटं लागलेली आहेत आम्हाला आणि आम्ही आता आलो आहे चारकोपचा परमेश्वर. तुम्ही पाहू शकता माझ्यासमोर चारकोपचा परमेश्वराचा गेट आहे आणि इथे सुद्धा लाईटिंग अशी खूप सुंदर केलेली आहे. थोडासा अजून आतमध्ये चालत जायचं आहे. तर तुम्हाला मी गेटजवळ जातो आणि चांगली एकदम गणपतीची जी बाप्पाची जी आपली मूर्ती आहे चारकोपचा परमेश्वर, ती पण खूप आणि सुंदर मूर्ती आहे. तुम्ही पण बघाल ना तुम्ही बोला वा वा काय गणपतीची मूर्ती आहे, एकदम खूप सुंदर आहे. तर चला तुम्हाला आता मी गणपतीच दाखवतो. हर हर आवड तुला बेलाची मित्रांनो मी आता चारकोपच्या मागे गणपतीच्या उत्सवाला
सगळीकडे व्हिजिट करतोय, गणपती बघतोय आणि चारकोपमधला पहिलं मंडळ असं आहे की मागे गणेशोत्सवामधलं टिश्यू पेपरपासून गणपतीची मूर्ती बनवलेली आहे आणि खूप सुंदर एलकोट जय मंडळाच्या रूपात आलेली आहे. तर ही तुम्ही येऊन इकडे अवश्य दर्शन घ्या. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. तर आता आपल्याला पुढे जायचं आहे कांदिवलीच्या श्रीकडे. तर मी आता इकडनं निघतोय आणि चाललो आहे पुढे कांदिवलीच्या श्रीकडे. तर तिथे गेल्यावर तुम्हाला परत मंडपात भेटूया. तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे कांदिवलीच्या श्रीकडे. मी आता कांदिवलीच्या श्रीकडे आलेलो आहे आणि आता आपण जातो आहे. कांदिवलीचा श्रीचा हा गणपती बाप्पाचा मंडळ आहे आणि खूप सुंदर असा इथे देखावा केलेला आहे. तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवतो. हा मुख्य द्वार आहे गेटचा कांदिवलीचा श्रीचा. तुम्ही पाहू शकतात किती सुंदर असा देखावा इथे केलेला आहे. हा गेट पण बघा किती सुंदर असा आहे आणि आतमध्ये कांदिवलीचा श्री आहे. आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तो मेन गेट आहे हा इकडनं. या मेन गेटपासून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि आपल्या समोर बघा कांदिवलीचा श्री गणपती बाप्पा. एंट्री केल्या आतमध्ये तुम्हाला कांदिवलीचा श्रीचा गणपती बाप्पा दिसेल. तुम्ही बघितलं असेल कांदिवलीचा श्री 2013ची मूर्ती, 2014, 2015, 2016, 2017, 2018 आणि 2019ची मूर्ती आहे. तशीच 2020ची ही मूर्ती आहे. 2021, 2022 मूर्ती, 2023 आणि 2024 अशी मूर्ती आणि 2025 ही आपल्या समोरची मूर्ती आहे कांदिवलीचा श्री. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती तर मित्रांनो तुम्हाला माहिती असतील आज आपण किती गणपती बाप्पाचे दर्शन केले आहेत. मी फक्त 1 आणि 2 आणि 3 केले होते सांगितलं तुम्हाला. अजून किती गणपती बाप्पाचं मी दर्शन केलेलं आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि कुठले कुठले गणपती बाप्पा दर्शन केलेले आहेत बघितलेले आहेत त्या एरियामध्ये कोण कोण येत असतील त्यांनी आम्हाला जरूर सांगा. गणपती बाप्पा मोरया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि कोण नवीन असतील तर आपल्या चॅनलला कांदिवलीकर संदीप या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहा. असेच नवीन व्हिडिओ आपण आता पुढच्या वेळेला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. बाय बाय.